नमस्कार, मी अश्विनी. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच्या डायरीमध्ये. तर 2-3 दिवसांनी व्लॉगला सुरुवात केली, कारण सध्या मी करते मिनी व्लॉगचं जे 100 डेजचं चॅलेंज असतात तर ते छान जमतं आहे. कारण जास्ती काय असा स्ट्रेस येत नाही आहे आणि छान शेअरही करता येतात गोष्टी. तिथे तर मी मिनी व्लॉग शेअरच करते, पण जे ते मिनी व्लॉग आहेत काही काही, त्यात मी अशा गोष्टी शेअर करणार आहेत ज्या मला तुमच्यासोबत बोलायच्या आहेत किंवा तुमच्यासोबत शेअर करायच्या, त्याही गोष्टी मी तिथे शेअर करणार आहे. आणि इथे तुळजा खेळते सध्या. तिला बोलता म्हणजे जे आपले बेसिक शब्द असतात लहान मुलांचे, बाबा, पापा, दादा, आता ते बोलता येतात. ती खूप जोरजोरात ते शब्द ओरडत असते, हो की नाही. आणि हो, आज मी तुमच्यासोबत पनीरची भाजी मी बनवणार आहे, मसाला पनीर म्हणत. तर ते कसं बनवणार आहे हेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्याआधी मला ना काहीतरी थंड व्हायचं आहे. पण एवढी गरमी आहे ना, आणि आज त्यात सकाळपासून लाईट नव्हती. इन्व्हर्टरमुळे बाकीच्या गोष्टी चालतात, पण कूलर चालत नाही. कूलर चालत नाही. आणि आता लाईट आली आहे, तर मी सकाळपासून माझी मशीन लावायची राहिली होती कपड्याची, ती लावली. आणि तुळजाही उठली. म्हटलं होतं लाईट आली आता जरा वेळ कूलर समोर बसता येईल, पण तुळजा उठली. आणि तुळजा म्हणजे म्हणूच ती उठली की ती काही बेडरूममध्ये बसणार नाही, म्हणून मी हॉलमध्ये घेऊन आले. म्हटलं चला थंड काहीतरी पिऊयात. मग मला आठवलं आज ना व्लॉगही शूट करूयात, कारण आठवड्यातनं 1-2 दिवस तरी ह्याही गोष्टी शेअर करूयात. पण माझ्या डोक्यातनं खूप साऱ्या गोष्टी आहेत, मला त्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करायच्या. कारण मी खूप दिवस झाले सगळं ट्राय करायचा प्रयत्न करते, पण माझ्याच्याने होत नाही आहे. म्हणून बऱ्याचशा गोष्टी चालू, हळूहळू करेन शेअर मी असं म्हणते. आणि बऱ्याचशा गोष्टी राहतात, पण सध्या काही कामं आहेत माझ्या मागे, ती झाली की मग मी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेन. तर हो, मला आणि हो, मी आज थंड रोज मी कोल्ड कॉफी घेत असते. सध्या आमच्याकडे एक गोष्ट नेहमी येते ब्लिंकिटवरून, ते म्हणजे स्पार्कलिंग वॉटर. आणि मी कधी कधी वेगळे फ्लेवरही मागवत असते, पण सगळ्यात फेवरेट ना हा ग्रीन ॲपल आहे. मी यावेळेस मोहितो मागवला होता, पण तुम्हाला अजिबात म्हणजे अजिबात आवडला नाही. त्यामुळे मग मी आज हा फोडला ग्रीन ॲपलवाला. याच्यातले मला 2-3 फ्लेवर जास्ती आवडलेत आत्तापर्यंत, म्हणजे हा ग्रीन ॲपल आणि एक लेमनवाला मागवला होता. पीच अजिबात आवडला नाही आहे. त्यानंतर हा मोहितोही आवडला नाही आहे. आता एकदा कॅनबेरी ट्राय करायचा आहे. तर ते छान असं थंडगार पिऊन झाल्यानंतर मी लागले कामाला, ते म्हणजे कपडे वाळत घालायला. कारण लाईट नव्हती. आत्ता 4 वाजता लाईट आली, त्यानंतर मी मशीन लावलं होतं. मग कपडे वाळत घालून घेतले आणि झाडांना पाणी घालायला घेतलं. सध्या उन्हाळा चालू असल्यामुळं ना झाडांना रोज पाणी घालावं लागतं. माझ्या सगळ्या झाडांची एवढी वाट लागली नाही की काय सांगू. मला सगळ्यांना वेगळ्या कुंड्या आणाव्या लागतील आणि पुन्हा नव्याने लावावे लागतील, तेव्हाच नीट होईल. आणि हा स्प्रेचा जो मी डीमार्टमधून आणला ना, त्याचा खरंच खूप उपयोग होतो. ते हाताने स्प्रे करायचं असेल ना, त्याने हात दुखून जातो. आणि याला 2 छानशा कळ्या आलेल्या आहेत. बराचसा फायदा होतो. आणि या स्प्रेनी झाडंही छान टवटवीत राहतात. आणि म्हणतात की त्याच्यावरची धूळ निघून गेली की त्यांना अन्न बनवायला मदत होते. तर घरात कामं इतकी असतात ना, मी काय सांगू. तर सगळीच कामं शक्य होत नाही शेअर करणं, कारण मला ते खूप बोरिंगही वाटतं की प्रत्येक काम काही शेअर करायचं. जर शेअर करायला लागली तर कामं इतकी आहेत की ते सगळं शेअर करणंच अशक्य आहे तुमच्यासोबत. पण जे मला छान वाटतं ते मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करते. तर मी सगळ्या झाडांवर मस्त असा स्प्रे आणि पाणी मारून घेतलं, कारण झाडांनाही पाण्याची सध्या खूप गरज आहे. खूप म्हणजे खूपच बेकार ऊन आहे. आणि इथे जे जास्वंद आहेत ना, त्याला रोज एकतरी फुल असते एवढ्या कळ्यात. ते खाली माझा छानसा पुदिना आहे जो मला फ्रेश फ्रेश वापरता येतो. आणि हे झेड प्लॅन्ट माझ्याकडं 2 होते, एक खूप जास्ती होतं, ते तर पूर्ण जळून गेलं. माहिती नाही मी त्याला पाणी जास्ती घालत होते की माझ्याकडनं काय झालं ते. आणि हे पण खराब झालं होतं, पण मी हे बाहेर आणून ठेवलं तर ते आता छान झालं. सगळं आवरता थांबता करता करता संध्याकाळ झाली आणि मग मी दिवाबत्ती करून घेतली. ते संध्याकाळचे श्लोक चालू आहेत आणि मनू इथे खाली खेळते. हा जो टाईम असतो ना, तो अगदी पीसफुली असतो, खूप शांततेचा असतो आमच्या घरात आणि छान वाटतो. तर हे सगळं झाल्यानंतर मी लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले होते. चपात्या करून घेतल्या आणि भाजीच्या तयारीला लागले. इथे घेतलेत मी काही खडे मसाले, दालचिनी, मोठी विलायची, छोटी विलायची, मिरे आणि लवंग. त्याचबरोबर ह्या मिरच्या लाल, त्यानंतर आलं, लसूण, टॅमॅटो आणि कांदा. तर हे सगळं एक एक करून आपल्याला तेलात परतवून घ्यायचं. आधी खडे मसाले, मिरची, नंतर आलं, लसूण, कांदा, टॅमॅटो असं एक एक करून छान असं तेलात परतवून घ्यायचं. आणि मिक्सरच्या भांड्यात हे वाटून घ्यायचं आहे. पण त्याआधी मी यात घालणार आहे ते म्हणजे भिजवलेले काजू, जे मी मगाशी म्हणजे एक संध्याकाळी 4-5 वाजता भिजत घातले होते. याने आपली जी ग्रेव्ही ना ती छान अशी थिक आणि क्रीमी होते. ते सगळं छान असं मसाला वाटून घेतल्यानंतर हे वाटण
कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आणि त्यात हे वाटण घालून घेतलं. आणि आता हे वाटण आपल्याला सतत हलवत परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत, कारण यात आपण काजू घातलेत त्यामुळे हे लगेचच खाली लागू शकतं. एवढी ग्रेव्ही परतताना हे सतत हलवत राहावं लागतं. कधी कधी कंटाळाही येऊ शकतो हलवायचा, पण त्याची जी ग्रेव्ही ती खूप छान होते. छान असं तेल सुटल्यानंतर यात मी काही सुके मसाले घालणार आहेत. आपण आधीचंच याच्यात खडे मसाले, मिरची घातली, लाल मिरची, त्यामुळे मसाले थोडेसे कमीच घाला. तर मी इथे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला, हळद, मीठ घालून घेतलं आणि हे सुद्धा मी थोडंसं परतवून घेणार आहे, ज्याने कच्चेपणा जो आहे मसाल्याचा तो निघून जाईल. त्यानंतर मी यात पनीर घालून घेणार आहे, जे की मी थोडंसं तेलात फ्राय केलेलं आहे. कच्चं पनीर खायला मजा नाही येते, तेलात घालून थोडंसं परतवलं ना की छान लागतं खायला. त्यामुळे मी हे तेलात घालून छान असं परतवून घेतलेलं पनीर यात घालून घेते. आता हे छान असं मिक्स करू आणि याच्यात आता मी पाणी घालून घेणार आहेत. माझ्या हिशोबाने याला ॲडजस्ट करणार आहेत, मला किती घट्ट पातळ हवी आहे भाजी त्यानुसार. याच्यात तुम्ही गरम पाणीही घालू शकता, त्याने ना छान अशी तरी येते, पण आम्हाला तरी फारशी आवडत नाही म्हणून मी साधंच पाणी घालते. आणि मला जशी हवी तशी मी ह्याची ग्रेव्ही बनवून घेतली आहे छान अशी. एक थोडीशी उकळी येऊ द्यायची आणि आपली भाजी खायला रेडी. हे माझं ताट आहे आणि इथे आहे हे यांचं ताट. त्यानंतर हे छान असं जेवण झाल्यावर आम्ही निघालो होतो रोजसारखं गाडीवरनं एक चक्कर मारायला. आणि जाताना आमचं डिस्कशन चालू होतं की मनूने किती खाल्लं, तर मी बोललो थोडंसं राहिलं आणि यांना वाटलं थोडंसंच खाल्लं. ह्या सगळ्या समज नेहमीच होत असतात. चला तर मग आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात.